हाय हॅलो, कसे आहेत सगळे? तर मी तृप्ती तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे बटाट्यांच्या कापांची रेसिपी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा आणि त्याला असं कापून घेतलेलं आहे, एवढी जाडी पाहिजे त्याची. तर हे मी पाण्यात घालून ठेवलेलं आहे. याच्यातलं आता आपण पाणी काढून टाकूया. पाणी मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये टाकूया आपण मसाले. तर इथे मी घेतलेला आहे 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, इथे मी घेतलेला आहे गरम मसाला आणि घालूया चवीपुरतं मीठ. हे आता मिक्स करून घेऊया. हातानेच मी करून घेते, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चमच्याने करून घेऊ शकता. इथे मी कापांना मसाला लावून घेतलेला आहे. तर चला आपण पॅन गरम करत ठेवूया. इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये घालूया 2 चमचे तेल. तेल चांगलं पसरवून घेऊया. इथे घेतलेला आहे रवा. रव्यामध्ये हे आपण कापा आहेत ते घोळवून घेऊया. कापांना पूर्णपणे रवा लागला पाहिजे आणि हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. कापांना मसाले लावून झालेले आहेत. रव्याने पण कोट करून झालेला आहे. आता आपण तेलामध्ये फ्राय करूया. लगेच कापांना चमचा लावायचा नाही. गॅस मी मीडियम केलेला आहे. आपण मच्छी जशी फ्राय करतो तसे हे काप फ्राय करायचे. तर चला दुसऱ्या बाजूने बघूया. हा बघा, रवा तसल्या तसा राहिलेला आहे, कुठलाच रवा निघालेला नाही. ते सारखं उलटपलट केल्याने रवा निघून जातो पूर्ण. दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊया. कापं आपले दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून झालेली आहेत. हे बघा. तर यांना आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. कापं मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत. खूप झटपट होतात, खूप टेस्टी होतात. मुलांना जर तुम्हाला टिफिनमध्ये वगैरे द्यायचे असेल तर नक्की बनवा. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.